संगमनेर शहराजवळील घुलेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ अभंग यांचा वाढदिवस छोट्या खाणी कार्यक्रमात संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमाला फ्रीडम ग्रुपचे संस्थापक सदस्यांसह संगमनेर एनयूसाईची काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय फटांगरे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष संतोष रोम, डॉक्टर नामदेव गुंजाळ, मच्छिंद्र मिरे आदींसह मान्यवर उपस्थित होते। दीपक अभंग यांनी कॉलेज जीवनापासून योग सेनेचे काम करताना अनेक यश अपयशांच्या पायऱ्या चढल्यात। आजपर्यंत ते सर्व कामात यशस्वी झाले। फ्रीडम ग्रुपच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। फ्रीडम ग्रुपचे संस्थापक सदस्य अमर कतारी यांनी दीपक अभंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सर्वांचे मित्र दीपक भाऊ अभंग यांचा वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्त आपण इथं सर्व जमा झालेलो आहे। दीपक अभंग हा आमचा जवळजवळ गेली 20 वर्षापासून आमचा मित्र आहे। आता लोक त्यांनी इलेक्शन लढलं, इलेक्शनमध्ये थोड्या मतांनी पडला, लोकांची खूप चर्चा झाली। आता तो आमचा मित्र आहे म्हणून लोक आमच्या समोर चर्चा करतात अशी आता बुवा दीपक पडला, आता भरपूर वाद होतील असं होतील, पण त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि आज त्याचा वाढदिवस साजरा करायला मला खरोखरच खूप आनंद झालेला आहे की दीपक अभंग आमचा मित्र हा मागील दीपक अभंग राहिलेला नाही आहे, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा। आणि आमचे मित्र अजय फटांगरे हे यांनी त्यांना त्यांच्या पक्षात समाविष्ट करून घेतलेला आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यावं अशी मी आमच्या फ्रीडम ग्रुपतर्फे विनंती करतो। आणि त्यांनी पण आत्ता जसं वागतायत, आज एवढे जनता जमा केलेली आहे, अशी जनता त्यांच्या पाठीशी राहील। मी जरी विरोधी पार्टीचा असलो, शिवसेनेचा असलो, तरी मैत्री ही आमची दोघांची गेली 20-25 वर्ष मैत्री आहे। कामाच्या वेळेस काम आणि पक्षाच्या कामाच्या वेळेस तुम्ही पक्षाचं काम करावं, आम्ही आमच्या पक्षाचं काम करू आणि तुम्हाला जेव्हाही आमच्या पक्षाची सुद्धा गरज लागली तरी आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी घुलेवाडी येथील तरुण मित्र मंडळ दीपक अभंग यांच्या मित्र समवेत केक कापून दीपक अभंग यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय फटांगरे यांनी दीपक अभंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। माननीय दीपक अभंग यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संतोष रोम, त्यानंतर आमचे मित्र नामदेव काका गुंजाळ, प्रवीण, राजू। दीपकचा वाढदिवस, मला राजूचा फोन आला त्यावेळेस आम्ही खूप लांब होतो। दीपकचा वाढदिवस म्हणलं, मी लगेच 5 मिनिटात आलो म्हणलं। आणि दीपक सारखा मित्र रात्री त्याला किती 2 वाजता जरी फोन केला कोणी, दीपक अशी अडचण आहे, दीपक धावून येतो। दीपक सारखा मित्र सर्वांना लाभो अशी मी अपेक्षा करतो आणि दीपकला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो। माननीय महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुनील तांबे आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सत्य तांबे यांच्या वतीने दीपक भाऊंना मी वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो आणि माझे 2 सर्व संपर्क। अनेक संघटनांचे काम करत असताना दीपक अभंग यांनी काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने केलं। पुढच्या कारकिर्दीत यशस्वीने काम करण्याचं आव्हान रिपाईचे जिल्हाध्यक्ष संतोष रोम यांनी केलं। हा माझा 20 वर्षापूर्वीचा कार्यकर्ता लक्षात घ्या। मी रिपब्लिकन पक्षात काम करत असताना रिपब्लिकनची युवा सेना म्हणून, विद्यार्थी सेना म्हणून आम्ही या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि दीपकला पहिल्यांदा संगमनेर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी त्याला निवड केली। तेव्हापासून तो आमच्याशी संलग्न आहे, लक्षात घ्या। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये दीपकच्या आणि आमचा संपर्क थोडासा कमी झाला, तो थोड्याशा वेगळ्या मित्रांमध्ये त्या ठिकाणी वावरत होता। तो सर्व चळवळीपासून काही प्रमाणात पण चळवळीवर प्रेम करत होता, पण थोडासा लांब होता। त्या कालखंडामध्ये देखील माझा आणि त्याचे व्यक्तिगत संबंध होते, परंतु आपल्याला माहीत असेल सर्वांना की गेले 2-4 वर्षापासून आपण दीपक बरोबर सर्वजण राहतात, वागतात, पाहिलेले आपण दीपकला। दीपकच्या वागण्यामध्ये अतिशय बदल झालेला आहे। दीपक चांगला माणूस म्हणून, एक चांगला व्यक्ती म्हणून, आपल्या सर्वांच्या मदतीला सतत धावणारा व्यक्ती म्हणून या ठिकाणी काम करतोय, याचा मला खऱ्या अर्थानं आनंद आहे। आजचा वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्याला एकच सांगेन की भविष्य काळामध्ये दीपक सारख्या एका धडाडीच्या कार्यकर्त्याची आपल्याला नितांत गरज, लक्षात घ्या। आजच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये जर आपण बघितलं तर आपली ही मागासवर्गीयांची चळवळ, हिच्यापुढे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, लक्षात घ्या। ह्या काम करत असताना चळवळी पुढचे प्रश्न आजही संपलेले नाहीत, परंतु तरुणांची खऱ्या अर्थानं चळवळीला गरज आहे। भविष्य काळात जर काही राजकीय सामाजिक आंदोलन आपल्याला करायचे असतील, काही दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेण्याची गरज आहे, त्या दृष्टिकोनातून तरुणांची या चळवळीला नितांत गरज आहे आणि त्यातल्या त्यात दीपक सारख्या एका धडाडीच्या कार्यकर्त्याची आपल्याला गरज आहे आणि म्हणून भविष्य काळात माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत। दीपक अभंग यांच्या मित्र परिवारानं त्यांचा सत्कार यावेळी केला। आपल्या सत्काराला दीपक अभंग यांनी उत्तर दिलं। माझा वाढदिवस आज 26 जानेवारीच्या दिवशी साजरा करतो आपण, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे आणि तुम्ही सगळे मित्र माझ्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजर राहिले
म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि इथून पुढच्या भावी आयुष्यात मी तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम करण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतो. आणि इथून पुढे भविष्यात या आयुष्यात सतत चांगल्या मार्गाने आपण सगळे मिळून जाऊ, चांगल्या मार्गाने वाटचाल करू. एवढं बोलून मी माहिती होऊ शकतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलं. या कार्यक्रमास प्रकाश वाघमारे, दीपक साळवे, रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सी मूव्हीज एन न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप चव्हाण, संगमनेर.